283 273 काही लोक गैरहजर असतात, काही अमुक असतात. त्यांना किती पाठिंबा आहे? तर विरोधी पक्ष एकजुटीने उभा होता, भक्कम होता. 232 काही लोक आमचे गैरहजर होते. तर आमचे शिवसेनेचे अष्टेकर आजारी आहेत, ते हॉस्पिटलला आहेत, ते गैरहजर आहेत. हां, त्याच्यामुळे फार मोठी त्यांनी ताकद दाखवली काल असं नाही. सर, टॅरिफ लावण्यात आलाय ट्रम्पने, हे सगळं घडत त्याच्यासाठी त्या ट्रम्पने लावलेल्या टॅरिफवरचं लक्ष जे विचलित व्हावं या देशाचं लोकांचं, त्याच्यामुळे महागाई बेरोजगारी, त्याच्यामुळे उद्योग बंद पडणार आहे. 26% टेरिफ ट्रम्प निकाल लावलं आणि कालचा दिवस जो टेरिफ लावण्याचा होता तो दिवस त्याने हे बिल आणण्याचं हे दिवसभर मीडियामध्ये बाहेर फक्त या चर्चा राहावी. ट्रम्पनं लावलं टेरिफची चर्चा होऊ नये यासाठी काल हे बिल आणलं. कालचा दिवस त्यासाठीच निवडला गेला, सगळ्यांना माहिती आहे. 26% टेरिफ लावलेलं आहे. त्याच्यामुळे आज रुपया कोसळला, शेअर बाजार कोसळला, आर्थिक अराजक माजलं आहे, अनेक उद्योगांवर संकट आलेलं आहे. ही भविष्य देशामध्ये ज्या प्रकारचं आर्थिक अराजक माजणार आहे त्याचं हे द्योतक आहे. आणि म्हणून त्या सगळ्यावरचं लक्ष काढण्यासाठी हे संपत्ती विधेयक आणलं. डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन केलेत, अनेकांच्या मानेचे पट्टे, कमरेचे पट्टे निघून गेलेत, असं पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीला सुद्धा एक असा कणा लावण्याची गरज आहे. जी दिल्ली पुढे वारंवार वागतात ना, झुकतात, टोलवतात, ते त्यांना जो मान हलवण्याचा विकार जडलेला आहे सारखा, मी त्या आजाराचं नाव घेणार नाही, तर त्याच्यावर त्यांना उपचाराची गरज आहे. आमच्या मानेचा पट्टा गेला, पण तुमच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा पडलेला आहे गुलामगिरीचा, त्याच्यावर बोला. चला. भाजप वारंवार छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते असंच सांगतं, पण का नितीन गडकरींनी स्पष्ट केलं की 100% छत्रपती होते. अफजल खानाची कबर त्यांनी सन्मानानं बांधली. आणि मुस्लिम देखील. भारतीय जनता पक्षाला स्वतःची आयडिओलॉजी नाही. भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी कधीच नव्हता. हा भारतीय जनता सातत्याने एक राजकीय, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, सरदार पटेल हे त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी हवे असतात. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी शिवचरित्राचा अभ्यास करावा आणि खास करून जे बाडगे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत त्यांनी करावा. आजच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी काल सांगितलं ना की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत आणि त्यांनी समाजातल्या सगळ्या वर्गाला एकत्र करून राज्य स्थापन केलं. हे भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था, मायबाप, संघ प्रमुखांचे विचार आहेत. त्यांनी जरा ते समजून घ्यावे. चला, थँक्यू. खासदार अष्टेकर काल अनुपस्थित होते, पण पुन्हा एकदा सर मगाशी ते अर्धवट राहिलं, क्लिअर करा की शिवसेनेनं विरोधात मतदान केलं सगळ्या खासदारांनी केलेलं आहे का? नक्कीच. त्याशिवाय का आकडा झाला? आता कोणी कुठे मतदान केलं आहे हे त्या डिजिटल बोर्डावर येतं ना. ना जाऊ दे ना. देखिए, कल का अगर आप भाषण फिर एक बार सुन लीजिए, चाहे अमित शाह जी हो, चाहे उनके साथी हो, मुस्लिम तुष्टीकरण का इतना बड़ा नमूना हमने इतिहास में देखा नहीं. वो हमें कहते हैं ना कि आप मुस्लिम की तुष्टीकरण करने वाले लोग हैं, तो आपने आपका भाषण आप खुद सुन लीजिए. अमित का भी ऐसा नहीं था, शहाबुद्दीन ने कभी ऐसा भाषण नहीं किया है कि हम ही मुसलमानों के मसीहा है, हम है इसलिए मुसलमान है. अब इतना ही कहना बाकी था कि हम सुनता कर आएंगे और आप हमारे साथ रहिए. आप भाषण पढ़िए उनका. लेकिन कल जो बिल आया है ये मुस्लिमों की हित, मुस्लिम महिलाओं का हित, ये उद्देश्य नहीं है. 2 लाख करोड़ की जो ज़मीनें हैं उनके ऊपर उनकी नज़र है. भाषण में कहा कि हम 2025 की पहले वाली जो प्रॉपर्टीज़ है, यानी मस्जिद है, दरगाह है या मदरसे, उसको हम हाथ नहीं लगाएंगे.
लेकिन जो रिक्त